फिरमात गोड लागतय फिरमात गोड लागतय तिच्या कॅपकट ओपन करून न्यू प्रोजेक्ट मध्ये फोटो ऍड करून घ्यायचा आणि त्यानंतर रेशोच्या ऑप्शनला सिलेक्ट करून 9:16 हा रेशो घेऊन घ्यायचा. त्यानंतर फोटोला सिलेक्ट करून असा झूम करून इथं सेट करून द्यायचं आणि त्यानंतर बॅक यायचा आणि तुम्हाला ते मटेरियल मध्ये बीट मार्कचा व्हिडिओ होतो ऍड ओव्हरले करून ऍड करून घ्यायचा. बीट मार्कचा व्हिडिओ ऍड केल्यानंतर खाली स्क्रोल करायचं इकडे लेफ्टला आणि ऑडिओ मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ झाल्यानंतर फोटोची लेंथ ही साऊंडच्या शेवटपर्यंत अशी ओढून न्यायची आणि त्यानंतर जिथं जिथं बीट दिसेल तिथं फोटोला स्प्लिट मारायचं. एकदा आपण स्प्लिट मारून घेऊ त्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करू. बीट मारून झाल्यानंतर त्यानंतर बॅक यायचं आणि बीट मार्कचे व्हिडिओ क्लिक करून व्हिडिओ हा डिलीट करून टाकायचा. त्यानंतर जी एक पेज आहे ती ओव्हरले मध्ये जाऊन ऍड ओव्हरले करून ऍड करून ही पीएनजी अशी इथं ऍड करून घ्यायची आणि याची लेंथ इथपर्यंत ठेवायची. इथपर्यंत ठेवल्यानंतर बॅक यायचं आणि तिथून पुढे एक परत पीएनजी ऍड करून घ्यायची. ही पीएनजी ऍड करून अशी इथं सेट करून द्यायची. त्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत ओढून न्यायची पर्यंत बॅक यायचं आणि त्यानंतर पीएनजी ऍड केल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आणि 2 नंबरच्या व्हिडिओला क्लिक करून ॲनिमेशन मध्ये जायचं. ॲनिमेशन मध्ये आल्यावर कॉम्बो मध्ये यायचं आणि कॉम्बो मध्ये खाली स्क्रोल करायचं आणि डिस्टॉर्ट लेफ्ट हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर पुढच्या व्हिडिओला क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचं. ॲनिमेशन मध्ये खाली स्क्रोल करायचं. इथं दिसेल एक 3D कार्ड क्यूब हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर बॅक यायचं आणि फोटो असा झूम करून बारीक करायचा. त्यानंतर पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचं. त्यानंतर खाली स्क्रोल करायचं. इथं दिसेल 3D कार्ड 3 हा अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर बॅक यायचं. त्याच्यानंतर पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचं. ॲनिमेशन मध्ये आल्यावर डायनॅमिक शेक हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचं आणि खाली स्क्रोल करायचं. स्लाइड आणि हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा आणि त्यानंतर पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचं. ॲनिमेशन मध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं. इथे दिसेल स्लाइड अँड स्लाइड 1 हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचं. खाली स्क्रोल करून तोच इफेक्ट हा 2 मध्ये अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर शेवटच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचं. ॲनिमेशन मध्ये आल्यावर इन मध्ये यायचं. खाली स्क्रोल करायचं. रेक्टँगल आउट हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर बॅक यायचं. स्टार्टिंगच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचं आणि क्लिक ओपन हा ॲनिमेशन ऍड करून टाकायचं आणि त्यानंतर इफेक्ट मध्ये यायचं. व्हिडिओ इफेक्ट मध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं आणि इथं दिसेल हळूपला हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. तो बरोबर सेट होऊन जाईल आणि त्यानंतर आपला व्हिडिओ हा रेडी झाला आहे. एक्सपोर्टचे बटन क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा.